नमस्कार. योगासने आणि व्यायाम यामध्ये फरक आहे हेच आज आपल्यापैकी कितीतरी जणांना माहिती नाहीये. योगासन व्यायामाचाच एखादा भाग आहे असे कितीतरी जणांचा गैरसमज आहे. म्हणून आज आपण काय करूया, योगासन आणि व्यायामामध्ये नेमका काय फरक आहे हे जाणून घेऊयात. आणि आज खरंच मला खूप आनंद होतोय या विषयावर बोलताना, कारण ही दोन्ही शास्त्र इतकी सामर्थ्यवान आहेत की त्यांनी आजपर्यंत लाखो करोडो लोकांना बळ दिलंय, सामर्थ्य दिलंय, आरोग्य दिलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. आणि अशा शास्त्रांचा अभ्यास करायला मला तर आनंद होतोच आहे, पण हाच आनंद मला तुमच्यासोबत वाटताना सुद्धा खूप बरं वाटतंय. आता तुम्ही पाहताय आम्ही छान निसर्गामध्ये योगासनांचा आणि व्यायामाचा आनंद घेतोय. यामध्ये मुख्य फरक काय जाणवतो माहितीये? जिथे शरीराच्या, मनाच्या, श्वासाच्या आणि चित्ताच्या हालचाली सुरू होतात तिथे व्यायाम घडत असतो. आणि जिथे या हालचाली संत होत जातात, स्थिर होत जातात, तिथे योगासनं सुरू होत असतात. आपल्याला कितीतरी व्यायाम प्रकार माहिती आहेत. जसं सायकल चालवण्याला सुद्धा आपण व्यायाम म्हणतो, जसं चालण्याला आपण व्यायाम म्हणतो, धावणं आहे, तसंच आयसोमेट्रिक, आयसोकायनेटिक, ॲरोबिक एक्सरसाइज, सूर्यनमस्कार घालणं, प्लायोमेट्रिक एक्सरसाइज, अशा बऱ्याच प्रकारचे व्यायाम आपल्याला माहिती आहेत. जसं ॲरोबिक्समध्ये कशी दमछाक होत असते, आपण काही स्टेप्स पाहतो, जसं आता ही फुटवर्क्स आहेत, हे सगळे ॲरोबिक्सचे भाग आहेत. न थांबता आपण जेव्हा एखादा फुटवर्क करत राहतो, एखादा व्यायाम प्रकार करत राहतो, तेव्हा ॲरोबिक एक्सरसाइज होत असते. तसंच कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज पाहिली आहे, ज्याच्यामध्ये शफलिंग येते, जम्पिंग्स येतात. अशी शफलिंग आपण करतो, यामुळे आपलं हृदय दमदार होतं. याला कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज म्हणतात. आयसोटोनिक एक्सरसाइज, ज्यामध्ये मसल्सना टोन मिळतो, जसे स्क्वॉट्स आहेत, पुशअप्स आहेत, लंजेस आहेत, फ्लेक्झिबिलिटी ट्रेनिंग आपल्याला माहिती आहे. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आपण स्ट्रेचिंग करतो, बॅकवर्ड बेंडिंग करतो, फॉरवर्ड बेंडिंग करतो. असे अनेक स्टॅटिक स्ट्रेचेस आणि डायनामिक स्ट्रेचेस करत असतो. डायनामिक म्हणजे कंटिन्युअसली काही ना काही हालचाली करून, आणि स्टॅटिक म्हणजे स्थिर राहून स्ट्रेचेस. आता डायनामिकमध्ये आपण स्ट्रेचिंग पाहूयात. पाठीवरती झोपून समजा आपण या किक्स करतोय, एक एक पाय घेतोय, 1 2 3 4, तर ही झाली डायनामिक एक्सरसाइज. आता हाच स्ट्रेच आपल्याला तसाच ठेवायचा आहे, पाय खाली नाही घ्यायचा आहे, तर तो होतो स्टॅटिक स्ट्रेच. एक पाय वरती घ्यायचा आहे, हाताने पकडायचा आहे, आणि पायाला आता एक समान चांगला ताण देऊन ठेवलेला आहे. आता इथे आपण एक स्टॅटिक स्ट्रेच पाहिला, म्हणजे हा स्ट्रेच आपल्याला स्थिर वाटला. पण अनेकदा काय होतं, असाच आपला समज होतो, आणि अनेक जण म्हणतात की मी जिम करते आणि जिम करून झाल्यानंतर शेवटी 10 मिनिटं मी योगासनं करते. 10 मिनिटं योगासनांना वेळ हा पुरणारच नाही, कारण योगासनांची मी सुरुवातीला म्हणाले व्यापकता इतकी आहे की त्याच्या काही पायऱ्या आहेत, आणि त्या पायऱ्या आपल्याला हळूहळू पार करायच्या असतात. मग कदाचित ते स्टॅटिक स्ट्रेचेस असू शकतात, जसे आत्ता आपण पाहतोय, ते फक्त शरीराच्या लेवलवरती असू शकतात. आता पुढे बघूयात. आयसोकायनेटिक एक्सरसाइज आपल्याला माहिती आहेत की ज्यामध्ये आपण मशिनरीजचा वापर करत असतो. त्यानंतर आयसोमेट्रिक एक्सरसाइज, आपण लहानपणी पंजाचा खेळ खेळायचं आठवतंय, त्यामध्ये कसं दोन्ही बाजूने एक आयसोमेट्रिक एक्सरसाइज व्हायची. समजा मानेचा एखादा स्ट्रेच करायचा आणि हाताने डोक्याला असं ढकलत राहिलं, डोक्याने सुद्धा हाताला ढकलायचं, मग काय होणार, इथे एक प्रेशर तयार होणार. हा आहे आयसोमेट्रिक टोन. तर अशी आयसोमेट्रिक एक्सरसाइज असते जी प्लँकमध्ये सुद्धा येते. प्लँक पोझिशन बघूया. जी या पोझिशन मध्ये पण येते. स्कॉट मध्ये पण एक समान टोन आपण देत राहिलो की याच्यातही येते. त्याच्यानंतर प्लायोमेट्रिक एक्सरसाइज आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये स्ट्रेचिंग असते पण ती डायनामिकली असते. जसे किक्स आहेत, लेग किक्स, आपण त्या मसलला तेवढा ताण दिलेला आहे पण रिलॅक्सेशनही दिलेलं आहे की डायनामिकली स्ट्रेचिंग करतो. अजून किती खेळ आहेत, किती मैदानी खेळ आपल्याला माहिती आहेत, आणि म्हणूनच व्यायामाची जी संकल्पना आहे ती इतकी सुंदर आहे. आतापर्यंत व्यायाम उपासकांनी याचा खरंच खूप छान शोध लावला, लोकांपर्यंत व्यायाम पोहोचवले, त्यामुळे लोकांचं आरोग्य सुधारलं. आता इथे गंमत काय माहितीये तुम्हाला, हे सगळे प्रकार जे आपण पाहतोय, इवन स्ट्रेंथ ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला माहितीये, आपण वेट्स उचलतो जिम मध्ये,
ते जिम मध्ये वेट उचलताना जी मसल्स आपल्याला मिळतात, जी पॉवर आपल्याला मिळते, ती योगासनांमध्ये पण मिळते. फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेचेस पाहिले योगासनातच आहेत. तसंच अनेक व्यायाम प्रकारांचे एक समीकरण म्हणजे योगासनं आहेत. पहा, तुम्हाला जर तुमची ताकद वाढवायची आहे तर शरीराला अशा प्रकारे उचला. पूर्वोत्तानासनामध्ये ताण द्यायचा आहे तर छान पूर्वोत्तानासनात ताण आहे. तुम्हाला छान बॅकवर्ड बेंडिंग करायची आहे, ऊर्ध्वमुख श्वानासन. तुम्हाला बॅकवर्ड बेंडिंग कुठून पाहिजे? तुम्हाला कमरेतून पाहिजे तर ऊर्ध्वमुख श्वानासन, तुम्हाला पाठीतून पाहिजे मार्जरासन, तुम्हाला कंबर, पाठ आणि मान तिन्ही भागांमधून चांगली पाहिजे तर उष्ट्रासन. म्हणून योगासन हे शास्त्र तावून सुलाखून आलेलं शास्त्र आहे. कारण ते सगळ्या भागांमधून जर तुम्ही पाहिलं, शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक सगळ्यामध्ये आपला विकास घडवून आणत असतं. फॉरवर्ड बेंडिंग पाहिजे तुम्हाला तर त्यामध्ये आपल्याला जर एक बेसिक फॉरवर्ड बेंडिंग पाहिजे तर आपण एकपाद पश्चिमोत्तानासनाचा सराव करू शकतो. जर छान फॉरवर्ड बेंडिंग करायची आपल्याला तर दोन्ही पाय पुढे ठेवून जितका आपल्याला सराव करायचा तितका करू शकतो. सुरुवातीला मे बी आपण इथपर्यंत करू शकू, हळूहळू सराव वाढवत आपण मान खाली घेऊ शकतो. तर एकंदरीत काय आहे की योगासनांमध्ये काय नाही असं काहीच नाहीये, सगळं काही तुम्हाला यामध्ये मिळणार. आपण आता काही आसनं पाहिलेत पण त्याचं तुम्ही स्पीड ऑब्झर्व केलात का? एकानंतर एक कंटिन्युअसली आपण ही आसनं करत होतो. म्हणजेच काय, यामध्ये एक डायनामिक प्रॅक्टिस सुरू होती. हे पहा, व्यायामामध्ये स्टेडीनेस असायलाच पाहिजे, स्थिरता असायलाच पाहिजे अशी अट नाहीये, पण योगासनांमध्ये ही अट आहे. व्यायामाची व्याख्या काय? शरीराला विशेष रीतीने कार्यानुकूल करण्यासाठी, शरीराला शिस्त, सराव आणि शिक्षण देण्यासाठी शरीराची केलेली हेतुपूर्ण आणि शास्त्रशुद्ध हालचाल म्हणजे व्यायाम. परत सांगते, शरीराला विशेष रीतीने कार्यानुकूल बनवण्यासाठी. म्हणजे समजा प्रसाद दादाला एक कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज छान करायची म्हणून तो बर्पीज करतोय. मग का करतोय? शरीराला शिस्त, सराव आणि शिक्षण या 3 गोष्टी देण्यासाठी करतोय. आणि कुठल्या प्रकारची एक्सरसाइज करतोय? हेतुपूर्ण हालचाली, कारण त्याला कार्डिओव्हॅस्क्युलर एक्सरसाइज करायची. मग हा हेतू त्याचा असेल तर मग त्याच्याच लिंकमध्ये अनेक एक्सरसाइज तो करणार. असाच काही जणांचा हेतू असतो वजन कमी करणं, काही जणांचा हेतू असतो शरीराला लवचिक करणं, काही जणांचा हेतू असतो अर्थरायटिस कमी करणं, काही शरीरामध्ये आजार असतील, त्रास असतील तर ते कमी करणं. लक्षात आलं? मग इथे हेतू आहेत, इथे काही ना काही आपल्याला करायचंय, इथे मिळवायचंय. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हणाले ना, शरीराच्या, मनाच्या, श्वासाच्या, चित्ताच्या हालचाली सुरू आहेत, काहीतरी मिळवायचंय. मग सगळ्या बाजूने कष्ट लागायला नको. मग हे कष्ट आपण व्यायामामध्ये घेत असतो. आणि योगासनांमध्ये कसे आहे? स्थिरता आहे. स्थिरम सुखम आसनम, ज्यांना आपण योगाचे जनक म्हणून ओळखतो असे महर्षी पतंजली ऋषी आपल्याला सांगतात. योगासने म्हणजे स्थिरम सुखम अवस्था. आता ही जी तुम्हाला अवस्था दिसते ती स्थिर आहे, पण ती सुखमय कधी होते? जेव्हा आपल्याला ज्ञान होतं तेव्हा. आता आपल्यासाठी सुख काय काय आहेत बरं, याचा आपण विचार करूयात. विषय सुख म्हणजे आपल्यासाठी सुख आहे, वस्तू सुख म्हणजे आपल्यासाठी सुख आहे. आसन आपल्यासाठी सुख होण्यासाठी आपल्याला कुठल्या पातळीवरती जायला पाहिजे? तर या पायऱ्या आहेत. मग सुरुवातीला जेव्हा आपला हेतू असा असतो की योगासनं मी अमुक अमुक गोष्टीसाठी करते, लवचिकता वाढवणे, ताकद वाढवणे, वजन कमी करणे, स्पॉन्डिलोसिस, बॅक पेन बरा करणे, हा जर हेतू असेल तर चालेल, काहीच हरकत नाहीये. याला कॉनेटिव्ह ऍक्शन्स म्हणतात. कॉनेटस हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे एफर्ट्स. आणि हे जे एफर्ट्स घेतले जात आहेत ते एफर्ट्स शरीराला सराव आणि शिक्षण आणि शिस्त देण्यासाठी आहेत. पण ती शिस्त जेव्हा मिळते तेव्हा त्याच्या पुढचा भाग येतो. आता समजा छान हातापायांना ताणलेला आहे, पाठीला पर्वतासनामध्ये ताणलेला आहे, की याच्या पुढची पायरी काय होते? तर कॉग्निटिव्ह ऍक्शन्स सुरू होतात. पाठीला छान ताण आहे, हातांना आणि पायांना चांगला ताण आहे. जेव्हा ताण आपल्या शरीराला मिळतो आणि आपण अलाइनमेंट सरळ करत असतो, समजा आता हे चुकीच्या पद्धतीने केलेलं असेल, जसं हातांमध्ये अंतर आहे, नमस्कार नीट घातलेला नसेल, आणि अलाइनमेंट सरळ करण्याचा जो प्रयत्न आहे तो तुमचा सुरू आहे, जसं हात सरळ करणे, हातांना चांगलं ताणणे, पाठीला ताणणे, इथून शोल्डर्स पुढे घेणे, स्टर्नम बोन वरती उचलणे, लोअर बॅकमधून पण ताण, अप्पर बॅकमधून पण, असं सगळ्या मसल्स पर्यंत जेव्हा मन पोहोचतं तेव्हा तिथपर्यंत लाईफ पोहोचत असते. कारण या मसल्सना हलवण्याची, त्यांच्यामध्ये बदल करण्याची जी शक्ती आहे ती चेतना शक्ती आहे, ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो.
वैश्विक चैतन्य शक्ती म्हणतो. आणि इथपर्यंत हा ताण जात असतो. पण हे लक्षात केव्हा येतं? जेव्हा आपण ही योगासनं फक्त स्टॅटिक स्ट्रेचेस म्हणून करतो तेव्हा नाही लक्षात येत. म्हणजे कॉग्निटिव्ह ऍक्शन सुरू असतात तेव्हा नाही येत. कारण कॉग्निटिव्ह ऍक्शन्स हे ऑर्गन्स ऑफ परसेप्शन्स करत असतात, म्हणजे कर्मेंद्रिय करत असतात. हात कर्मेंद्रिय आहे, पाय कर्मेंद्रिय आहेत, त्याच्यानंतर वाणी कर्मेंद्रिय आहे, जननेंद्रिय, गुदद्वार कर्मेंद्रिय आहेत. आणि या भागांमधून आसन सिद्ध होत असतं. मग दुसरा भाग येतो हा कॉग्निटिव्ह ऍक्शनचा. हा ताण मिळाल्यानंतर जेव्हा मन अनेक ठिकाणी जातं आणि शरीरामध्ये अलाइनमेंट सुधारण्याचा प्रयत्न करत असतं, तेव्हा आपले ऑर्गन्स ऑफ परसेप्शन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय आहेत, ते ज्ञानेंद्रिय या सगळ्या भागांपर्यंत पोहोचत असतात. ही ज्ञानेंद्रिय आहेत डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. या सर्व ज्ञानेंद्रियांना आतमध्ये काहीतरी हालचाल होते. अलाइनमेंट्स बदलताना अशा ठिकाणी ताण येतोय ज्या ठिकाणी कधी ताण आलेलाच नाहीये. जसं बघा, आपण रेग्युलरली ज्या ज्या ऍक्शन्स करतो, चालतो, उठतो, बसतो किंवा कुठलीही ऍक्शन करत असो, त्यामध्ये वापरले जाणारे तुमचे मसल्स किंवा शरीराचे भाग हे योगासनांमध्ये जे मसल्स आणि शरीराचे भाग वापरले जातात त्यापेक्षा कितीतरी वेगळे आहेत. मग हे वेगळेपण आपल्या इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना ओळखायला येतं आणि मग ज्ञानेंद्रिय हळूहळू आतमध्ये वळत जातात. जसं आता तुम्ही बघा, डोळे बंद आहेत, म्हणजे जे डोळे बाहेरचं जग पाहत असतात ते आता अंतर्जग पाहू लागलेले. कान जे बाहेरच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतं ते आता हळूहळू आतमधला नाद ऐकायला लागलेले आहेत. ही त्वचा, यामध्येही सेन्सेशन्स तयार झालेले आहेत. श्वासोश्वास बदलत चाललेला आहे आणि त्यामुळे ह्या ऑर्गन्स ऑफ परसेप्शन्स म्हणजे ज्ञानेंद्रिय ही अंतर्मुख होत चाललेली आहेत. त्याच्यानंतरचा भाग येतो कम्युनिकेशन. जसं बघा, अनेक नद्या एकत्र येतात आणि मग त्या समुद्रामध्ये मिसळतात. म्हणजे नदीचं हे नदीपण जे असतं त्याचा जो आकार असतो तो सगळा निघून जातो आणि नदीतलं पाणी आणि समुद्रातलं पाणी हे जसं एकच असतं तर ते एकत्व त्याला प्राप्त होतं. अशाच अनेक नद्या समुद्रात मिसळल्यानंतर त्यांना जसं एकत्व प्राप्त होतं तसंच इथे शरीराचे जे अनेक भाग, ज्ञानेंद्रिय जी बाहेरच्या दिशेने असतात, कर्मेंद्रिय जी बाहेरच्या दिशेने असतात, अंतरेंद्रिय जी बाहेरच्या विषयांमध्ये गुंतलेली असतात, त्यांना हळूहळू अंतर्मुख केलं जातं. म्हणजे त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन येतं आणि याच्यासाठी मन हे सेतूप्रमाणे काम करत असतं. या सगळ्या भागांना हा एकत्र आणत असतो आणि मन या सगळ्या भागांना एकत्र आणल्यानंतर यामध्ये जी एकच शक्ती नांदते. जसं मी म्हणाले की नदी आणि समुद्र यातलं पाणी एक आहे, तसंच इथे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतरेंद्रिय आणि शरीरातली पंचमहाभूत या सगळ्यांना चालवणारी शक्ती एकच आहे. त्या एक शक्तीपर्यंत हे मन पोचवत असतं. श्वासही यामध्ये फार मदत करत असतो. कारण बघा, श्वास पण कसा सर्वांगासनमय होतो ते लक्षात घ्या. आता हे प्रसाद आता सर्वांगासन करतं, पण इथे तुम्ही सर्वांगासन पाहताय, तुम्ही सर्वांगासनाविषयी मी बोलते ते ऐकताय, पण तेव्हा तुमचं श्वसन वेगळं आहे, नॉर्मल आहे तुमची ब्रिदिंग. मी बोलते तेव्हा माझी ब्रिदिंग थोडी वेगळी आहे. सर्वांगासनामध्ये प्रसादाची ब्रिदिंग वेगळी झालेली आहे कारण त्याने शरीराची एक विशिष्ट पोझिशन घेतलेली आहे. तसंच विविध योगासनांमध्ये श्वास पण त्या योगासनांमध्ये मिसळत असतो. अशा प्रकारे शरीरातल्या सर्व हालचाली हळूहळू संत होत जातात आणि त्या एकत्र येतात आणि असं आसन स्थिर सुखमय होतं. आता ही एक प्रोसेस आहे. आपण उदाहरण घेऊया एका शेतकरीचं. शेतकरी काय करतो, जमिनीला ते पीक उगवण्यासाठी तयार करतो, मग नांगर फिरवतो, त्या मातीला मऊ करतो आणि तयार करतो. जसं आपण शरीराला तयार केलं, सुरुवातीला काही रोग असतील घालवले, स्टिफनेस आहे तर फ्लेक्झिबिलिटी आणली, असं सुरुवातीला आपण तयार केलं. मग तो शेतकरी त्यामध्ये बी पेरतो. म्हणजे आपण काय केलं, हे शारीरिक स्ट्रेचेस जे होते, स्टॅटिक स्ट्रेचेस, ते आपण मानसिक करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर तो बी त्या मातीच्या संपर्कात येतो आणि जिथे दोन गोष्टींचा संपर्क येतो, बी आणि माती, तिथे निर्मिती होते. मग तिथे छानपैकी रोपटं उगवायला लागतं. तसंच इथे आपण कम्युनिकेशन जाणून घेतलं. जशी बी आणि माती एकत्र येते तशी इथे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतरेंद्रिय, पंचमहाभूत ही एकत्र येतात आणि मग एकच प्रवाहात वाहू लागतात. आणि त्यानंतर शेतकरी काय करतो, हे सगळं झाल्यानंतर काय कीटक मरण्यासाठी काही पेस्टिसाइड्स मारायचे असतील, काही कुंपणं घालायची असतील, तर हे सगळं तो काम करणार आणि त्यानंतर लॉजिकली सगळं काम करून झाल्यानंतर बाजूला होणार. कारण हे सगळं केल्यानंतर आतमधून झाड कधी आणि कसं उगवणार हे आपल्याला मातीवरती, निसर्गावरती सोडून द्यावं लागतं. अगदी तसंच रिफ्लेक्शन, जसं नेचरकडून रिफ्लेक्शन त्या शेतकऱ्याला मिळत असतं. म्हणजे त्याने किती ठरवू देत, 2 महिन्यात आंब्याचं झाड आलं पाहिजे, पण ते शक्य नाहीये कारण निसर्गाची जी रचना आहे त्यानुसार ते झाड उगवणार असतं.
तसंच आपण या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर पुढे रिफ्लेक्शन आपल्या बॉडीतून, आपल्या माइंडमधून, आपल्या ब्रिदिंगमधून येत असतं आणि हा ज्ञानयोग घडत असतो. हळूहळू आपलं शरीरच आपल्याला पुढे पुढे नेत असतं. शरीर, श्वास आणि मनच आपल्याला स्थिर करत जात असतं आणि ही एक प्रोसेस आहे असं मी तुम्हाला सांगितलं की नाही, ती प्रोसेस समजून घेणं महत्त्वाचे. भगवद्गीतेत सुद्धा हेच सापडतं पहा. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतो की माझं तोंड कोरडं पडलंय, जे तुम्ही सांगताय ना मला करायला, हे मी करू नाही शकत, माझे हातपाय गळून गेलेत. पण हळूहळू अर्जुनाला जेव्हा श्रीकृष्णाकडून ज्ञान मिळत जातं आणि त्याला कर्ममार्ग, ज्ञानमार्ग हा समजत जातो, तसा तसा तो तयार होतो त्या युद्धासाठी. फक्त ज्ञानामुळे होतं की नाही? मग हे आसन स्थिरमय सुद्धा ज्ञानामुळेच होतं. यामध्ये तदोद्वंद्व अनभिघातः ही अवस्था आहे, ती सुद्धा ज्ञानामुळेच येते. करता जेव्हा ईश्वर आहे हे समजतं, तेव्हा द्वंद्वच निघून जातं. ईश्वर आणि आपल्यातलं द्वंद्व सुद्धा संपून जातं. तर अशी ही शारीरिक स्थितीला असणारी योगासनं ही मानसिक स्थितीला जातात आणि मग ती आध्यात्मिक स्थितीला जात असतात. आणि मग ही अशी अवस्था प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तीभ्याम अवस्था येते. अनंतामध्ये माणूस मिसळून जातो, त्याचं कर्तेपण, त्याचं मी पण निघून जातं. तर अशा प्रकारे आपण योगासनांचे जे मूळ आहे, जशी एखादी इमारत बांधायची असते तेव्हा त्याची पायाभरणी किती महत्वाची असते, मग इमारत छान उभी राहते की नाही, तशीच आपण त्याचं फाउंडेशन, पायाभरणी केली. आता आपण योगासनांचा सराव खूप वेगवेगळ्या प्रकारे करा. म्हणजे ती स्थिर म्हणजे एक सिंपल पोझिशन असायला पाहिजे अशी पण नाहीये. आपल्याला स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं महर्षी पतंजली सांगतात. काही कठीण वाटतील प्रकार, पण तरी सुद्धा तुम्ही ते करत राहिलात तर आपल्याला शिक्षण त्यातून मिळत जाणार आहे. स तू दीर्घकाळ करत राहा, नैरंतर्य निरंतर करत राहा, सत्कारा सेवितो दृढभूमी, त्या भूमीशी दृढ राहा, या योग भूमीशी दृढ राहा. शिवसूत्रामध्ये इतकं सुंदर सांगितलंय, विस्मयो योग भूमिका. योगाविषयी तुम्ही काही लक्षात घ्याल ना, ते तुमच्या विस्मयकारक असणार आहे, आपल्यामध्ये आश्चर्य निर्माण करणार आहे. इतकं सुंदर शास्त्र आहे. तर आपण योगशास्त्र समजून घेतलं, व्यायामशास्त्र समजून घेतलं, व्यायामातले पैलू सुद्धा आपण पाहिले. व्यायामामध्ये एक प्रकारची तीव्रता आहे आणि योगासनांमध्ये सौम्यता आहे. व्यायामामध्ये आवर्तनं आहेत आणि योगासनं ही अवस्था आहे. व्यायामामध्ये आपल्याला काहीतरी मिळवायचंय, शरीर सामर्थ्य, बळ सामर्थ्य हे आपल्याला मिळवायचंय. आणि योगासनांमध्ये समर्पण आहे, ईश्वर प्रणिधान आहे. योगासनांमध्ये आत्मसुख आहे आणि व्यायामामध्ये बल सामर्थ्य मिळवणं आहे. म्हणजे जिथे मिळवणं हा भाग येतो तिथे कष्ट येतात, मग तिथे आवर्तनं येतात, मग तिथे डायनामिक प्रकार सगळे येतात. आणि योगासनं आपल्याला निर्वंच अवस्थेपर्यंत पोहोचवतात, जिथे आसक्ती नसते, जिथे समाधान असतं. पण व्यायामात तसं नाहीये. व्यायामात आपल्याला मिळवायचंय, पण व्यायामाची पायरी मात्र पहिली आहे, कारण आपण सहज इतकं योग अवस्थेपर्यंत पोहोचणार नाही. आपल्याला पहिले शरीर कमवलं पाहिजे. तर असे व्यायामशास्त्र आणि योगशास्त्र ही दोन्ही शास्त्रांचं पालन करणं म्हणजे पवित्र व्रत आहे. आणि या व्रताचं तुम्ही पालन केलं तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय काय राहणार नाही. स्वर्गसुख आपण जे म्हणतो ते दुसरं काय, याची देही याची डोळा, हे स्वर्गसुख तुम्ही अनुभवू शकता फक्त व्यायाम आणि योगशास्त्राने. तर तुम्हा सर्व व्यायाम उपासकांना, योग उपासकांना मी वंदन करते, माझ्या गुरूंना मी वंदन करते आणि इथेच थांबते. धन्यवाद.